श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केले जाते आणि उपवास देखील केला जातो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. या दिवशी भाविक उपवास करतात आणि भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला स्वतःचे नाव, कथा आणि पार्श्वभूमी असते असे मानले जाते की श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकट देखील दूर होतात. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी ही माता हे व्रत करतात. तर आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण आपल्या घरामध्ये एक प्रकारची जर नकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही. कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे येतात किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई देखील ही जाणवत असते. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो. त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली प्रगती होत नाही. तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. आज आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे. मग 21 दुर्वाची जुडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण कराव्या. तसेच आपली जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी आपण बाप्पाला या दिवशी एक टिळक लावायचा आहे. तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हा टिळक आपण बाप्पाला लावायचा आहे. बाप्पाला लावत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. टिळक लावून झाल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील लावायच्या आहे. त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना तुम्ही बाप्पाला सांगायची आहे. तसेच आपला उजवा हात आपण बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे. आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपली इच्छा, मनोकामना आपण या दिवशी बाप्पाला सांगायची आहे. आता सांगायच्या अगोदर आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा सांगायची आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना बाप्पाला कानामध्ये सांगायची आहे. अगदी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते. आता या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे. अगदी संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे. अगदी अर्धी खोबऱ्याची वाटी असेल किंवा खोबऱ्याच्या वाटीचा थोडासा तुकडा असला तरी पण चालेल. आपल्याला सुकलेलं खोबरं घ्यायचं आहे. आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. त्यानंतर स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे धणे देखील टाकायचे आहे. धणे हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. तसेच तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल किंवा मोठी पंती घ्यायची आहे. आपण एक खोबऱ्याच्या वाटीचा तुकडा घ्यायचा आहे
आणि आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. अगदी 2 भीमसेनी कापराच्या वड्या असल्या तरी पण चालेल, पण भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो. त्या प्रमाणामध्ये साधा कापूर हा घेत नाही. आता हा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर भीमसेनी कापूर आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचा आहे. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. तर आपण गणपती अथर्वशीचे पठण 1 वेळा करायचं आहे. तसेच ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता. तसेच आपल्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला लावावी. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण आपल्या मुलांना गणपती अथर्वशीचे पठण किंवा श्रवण करायला लावावे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मुलांना प्राप्त होत असतो व मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे. आता यानंतर आपली इच्छा, मनोकामना आपण बाप्पाला सांगून झाल्यानंतर आपण ती वाटी घ्यायची आहे. आता त्या वाटीमध्ये आपण भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकलेल्या आहे. तर आपल्याला त्याचा जाळ करायचा आहे आणि ही जी काही वाटी आहे ती आपण आपल्या घरातून अगोदर फिरवून घ्यायची आहे. आता हा उपाय करत असताना आपल्या बेडरूमचा दरवाजा असेल, खिडकी असेल, सर्व आपल्याला उघडा ठेवायचा आहे. मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, ती घराबाहेर जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता ही वाटी जेव्हा आपल्या हातामध्ये असते, तुम्ही एका प्लेटमध्ये वाटी ठेवायची आहे. आता हातामध्ये असते तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. किंवा अगदी तुम्ही देवापुढे ही वाटी ठेवली तरी पण चालेल, पण जोपर्यंत वाटी जळत आहे तोपर्यंत आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर ही वाटी आपण आपल्या मुख्य दरवाजामध्ये ठेवायची आहे. आतमधल्या साईडने जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ठेवायची आहे आणि जेव्हा तिचा धूर शांत होईल, जाळ शांत होईल, तेव्हा ही वाटी आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे. त्यानंतर ही वाटी तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकायची आहे. मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल. आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. तसेच या दिवशी आपण आणखीन काही उपाय, सेवा करू शकता. जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आपण आज एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तो लांब दोरा गणपतीसमोर ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे. नंतर आपण देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होऊ दे, किंवा दुसरे काही असेल तर ते तुम्ही देवाला सांगायचे आहे, बाप्पाला सांगायचे आहे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या साथीदाराबद्दलची आपली सर्व काळजी ही दूर होत असते. आता भरपूर जणांना व्यवसाय व नोकरीमध्ये अडचणी, अडथळे येत असतात. तर व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती येतो किंवा नोकरी मिळत नाही. व्यवसाय संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग आपल्याला दान करायचे आहे. अगदी 21 हिरवे मूग दान करू शकता किंवा 11 हिरवे मूग दान केले तरी पण चालेल आणि तिथे बसून आपण गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी, नोकरीमधील अडचणी दूर होतात. गणपतीला शेंदूर देखील अर्पित करावे. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस, उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.